जालना शासनाच्या योजनांच्या माहितीसाठी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली आहे। तर जालन्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येते। अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार यांच्या हस्ते जनकल्याण यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक योजना सुरू करण्यात आल्यात। त्यात श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, दिव्यांग निवृत्ती योजना, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनांसह अनेक योजना सुरू आहेत। या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी या व्हॅनद्वारे जनकल्याण यात्रा प्रशासनाने सुरू केली आहे। त्यामुळे या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे। मॅडम काय सांगणार आज या ठिकाणी जी रथयात्रा आहे ती निघालेली आहे, काय सांगणार? सामाजिक न्याय विभाग व सामाजिक विभागामार्फत राज्य व केंद्र शासनापुरस्कृत ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठीची ही व्हॅन आहे। आता शासनामार्फत ज्या काही योजनांचं अर्थसहाय्य आहे तर ते लाभार्थ्यांच्या डायरेक्ट आपण खात्यावर जमा करणार आहोत। यापूर्वी आपण आमच्या ऑफिसकडून बँकेला चेक दिला जायचा आणि बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत होती अर्थसहाय्य, पण आता इथून पुढे जो आहे तो डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। त्याच्याच प्रचार आणि प्रसिद्धीसाठीचा हा आमचा रथ आहे। हा प्रत्येक गावागावात जाणार आहे, योजनेची माहिती समजावून सांगणार आहे। शासनाकडून जे काही विशेष लाभ मिळणार आहे, जो कोणी वंचित असेल तर तोही याच्यामध्ये भाग घेऊ शकेल। लाभार्थ्याला नवीन लाभार्थी असेल तर तो अर्ज करू शकेल। या सर्व साठी हा रथ आहे। कोणत्याही स्वरूपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला 2025 आणि 26चा 66 लाख शिल्लकीसह 5,645 कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलाय। तर यात 3,722 कोटी 93 लाख महसुली खर्च आहे। त्याचबरोबर 1,921 कोटी 41 लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे आणि नव्याने हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे PPP तत्वात पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं। विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी 284 कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना 914 कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात 620 कोटींची वाढ दिसून आली आहे। 2024 आणि 25 चे 5,025 कोटी 1 लाखचा मूळ अर्थसंकल्प सुधारित करून आरंभीच्या शिल्लकीसह 6,550 कोटी आणि 2025 आणि 26च्या आरंभीच्या शिल्लकेसह 5,645 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले। त्याचबरोबर खर्चामध्ये वित्तीय शिस्त, पोषक आणि शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना आणि गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामं देखील करण्यात आली। तसेच महापालिका शाळांचा कायापालट आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर आणि प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर भर देणं, तसेच कामांचा दर्जा उत्तम करावा यासाठी लक्ष, वृक्ष गणना आणि वृक्ष संवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्य ठरली आहेत। घनकचरेसाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे। आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे, याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली, तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील 2 ते 3 महिन्यात फंक्शनल करणे, त्याचं आपण नियोजन केलं आहे। तसेच हा जे नवीन प्लांट आहे, नियोजित प्लांट आहे, तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार आहे। आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेत आहोत। कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे। बजेट 5,645 कोटीचा हा बजेट आहे। हा बजेट तयार करत असताना आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो, आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे। हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत। बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे। आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया, आपले दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे। देशाचे जे भावी नागरिक आहेत, अर्थात आपले विद्यार्थीवृंद,
त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते, आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत. आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत. दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिटेरिओरेशन याच्यावर आपण काम करणार आहे, त्याच्यावर आपण फोकस केला आहे या बजेटमध्ये. पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला, इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात. आपल्याकडे IT सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे. सर, MMR रिजनमध्ये निश्चितरित्या आपलं म्हणणं योग्य आहे की ठाणे MMR एरियाचा ग्रोथ इंजन आहे, त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण MMR एरिया विकसित होणार आहे. ठाणेच्या विकासासाठी आपण आपली निधीतून बरेच काही योजना हाती घेतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन मंत्री महोदय, इतर आमदार खासदार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल, MMRDA कडून येत असेल, याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे. तसेच शासनाकडून सुद्धा भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. सर, आरोग्याचा बजेट यावेळी कमी दिसतोय, वाढती लोकसंख्येच्या मानाने कमी का? निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे. आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे. आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मॅटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत. एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे, त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवलं आहे आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे, मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे. नाही, बिलकुल उल्लेख आहे. आपण आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे. आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धास्थान आहे. राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जाते. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र देणार आहोत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या खात्यात थेट वितरित होणार आहे. 2,52,00,000 महिलांना हा हप्ता वितरित करण्यात येणार असून एकही महिना असा नाहीये की महिलांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाहीये. 8 मार्चचं उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता देणार आहोत. टीका तर या योजनेवर सुरुवातीपासूनच होते, तर त्या टीकेवर फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी या दृष्टिकोनातून ही योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून
ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत. या दोघांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी ही सत्ताधारी भाजपचे आमदार करत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, या निश्चितपणाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि आई महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत, ते माजी मंत्री सुद्धा आहेत, यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल, एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे. मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा करते. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे, मात्र समिती काम करत नाहीये. समाजाला फसवू नका, मराठ्यांच्या आमदारांना सांगतोय, तुम्हाला समाजाने मत दिले आहे, आरक्षणाचा विषय लावून धरा, मराठ्यांचा मताचा आदर राखा, प्रश्न मांडला नाही तर गावात परिणाम दिसतील. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी SCBC लागू करा, OBC धर्तीवर लागू करा, मुलींचे मोफत शिक्षण लागू करा असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. नाही किंवा कुठलंही काय हे तातडीने शोधून काढावं आणि हा कोण आहे हाही शोधून काढावा नाही, याला मोक्या खाली घ्यावं, कडक कठोर करावं, याच्यावर करावी. असले सुट्टा कामा नाही नसता आम्हाला मग याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना आज ह्यो व्हिडिओ सांगण्यात येणार आहे, शिंदे साहेबाला विशेष करून देण्यात येणार आहे, अजितदादालाही देण्यात येणार आहे आणि त्या महान नेत्यांकडं, महान नेता खूप बुद्धिवादी, खूप इवळतो, असा इवळतो की त्याला मागचा आजार झालाय, असा इवळतो, येवल्याचा तो खूप इवळतो. देशमुखांच्या टायमाला नाही इवळला, सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही इवळला, लय इवळतो, तेव्हा पाजर फुटतो त्याला. जातीवादाचा विष कालणारा ह्या करणाऱ्यांपेक्षा हा जास्त दोषी आहे. आम्ही ओरिजिनल आहेत, कधी समर्थन करत नाहीत कशाचंच आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत. पिढ्यांना पार चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाहीत असं लेत आम्ही. पण फक्त काही नेत्याला फक्त इवळायला लागतं, जाती विष कालायला लागतं. येवल्याचा फक्त विष कालायला पाहिजे. हा भाजप सरकारला डाग येऊ येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे युवाला चालू करतो, असा आवाज काढितो की बघायचं काम नाही. जस का याला लय चिडे, लय रागे, मागचं पुढचं काही बघत नाही. इतका भरबाटल्याला विचारायचा नको वय रे, तो वय झालंय. इतक्या भरबाटल्याला आणि जातीनं द्वेषानं भरभटलेल्या विचाराने नको जगू, लय वय झालंय, ज्येष्ठात जा, सन्मानात जा जरा. इतकं विष कालवणं चांगलं नाही. भाजप सरकारला तो हमेशा जाती विष पेरून डाग लावतोस. तो हमेशा अजितदादा पवारांना डाग लावतो हमेशा. तो सरकार अडचणीत आणतो हमेशा. छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो, कलंक लावतो, सरकार अडचणीत आणतो, हमेशा आणतो तू. हे चांगलं नाही, तो हमेशा आणतो. भुजबळ तो हमेशा आणतो. वय काय झालंय, आपण काय बोललं पाहिजे, काय जातीचा रंग द्यायचा, कशा मॅटरला बी जेव केला ना त्याला भरायलाच लावायचं, असं नियत पाहिजे छगन भुजबळ. तो अशी नियत पाहिजे
की कोणत्या जातीचा असू दे चुकला त्याला करायलाच लावायचं, त्याला सजा झाली पाहिजे, अशी भूमिका पाहिजे. आम्ही कशा भूमिका घेतो हो. परत सुद्धा आमच्या एका माणसाला जातीचं नाव नाही घेत, दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारलंय, बेकार व्हिडिओ 2 महिने झाले, आम्ही नाही ओढलं त्याच्यात. का? जातीवादाकडून त्याच्याकडे बघायचं नाही. कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे? हा तुम्ही असं शोधत राहणार जातीवादाच्या याच्यातून, आम्ही सापडून आणणार मग तुमचे वळण पाडायचं होय राज्यात तुम्हाला. त्याला तुम्हाला माणुसकीचं वळण नाही द्यायचं का? राज्यात कुठलं मॅटर झालं त्याची चूक आहे, त्याची चूक आहे, तर आपण कधी समर्थन नाही करायचं. जातीचं म्हणलं का असं यांना उकाळ्याच फुटतात, उकाळ्याच फुटतात तुम्हाला लगेच, आणि असे तुटूनच पडता. अरे त्याला ते वळण नाही द्यायचं. उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजून राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं, हे वळण पाडायचं. तुम्ही ते वळण नाही पाडत. आमच्या जातीचं आहे, आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं. अरे यार त्याला जातीत काय बोलता रे? त्याला न्याय द्यायचा बघा, जाती वाद करायचा नका बघू. त्याला न्याय द्यायचा बघा, जाती वाद करायचा नका बघू. तुम्हाला जातीवादाची हौस आहे जास्त न्यायापेक्षा. ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या, वळण पाडू नका तुम्ही. तुम्ही आज तुमच्या जातीचं बोलताल, उद्या मग आम्ही बी काही शोधणार, आमचे बी लोक, आणि मग लगेच जातीवरच जाणार. म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला. सत्यता शोधा आणि बोला. कोणी समर्थन करत नाही, कधीच समर्थन करत नाही. पण ह्या छगन भुजबळात उभे आयुष्यात सवय लागलेली. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाचं वाटोळं केलं. आडवा पडतो, जन्मल्यापासून आरक्षणाला आडवा पडतो. आणि सगळ्या ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो, धनगरांचं खातो, मायक्रो ओबीसीचं खातो, ओबीसीचं खातो, सगळ्याचं तू एकटा आरक्षण खातो. इतका विष कालवतो तू, इतका विषारी तू द्वेषानं भरल्याला. आता बी नुसतं बोंबल तू. अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा? लेकराला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत उतरायला पाहिजे. जातीचा रंग. भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमेशा छगन भुजबळ करतो. अजितदादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमेशा छगन भुजबळ करतो. माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला आणि विशेष करून शिंदे साहेबाला, अजितदादांना सुद्धा, हा व्हिडिओ कुठला आहे गृह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर, आणि देवदेवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा. आता याच अधिवेशनात मोक्या खाली का हा कोण येते? यांनी नंदी देवाची विटंबना केली. हा कोण हो पिंडीवर झोपलाय, कोणी आम्हाला माहित नाही. शोधायचं काम आता पोलिसांचं आहे. तातडीने याच्यावर आणि याच्या परिवारावर सुद्धा कडक कारवाई करायची आणि याला मोक्या खाली घ्यायचं. यांनी देवदेवतांची विटंबना केली म्हणून 307 दाखल करायच्यावर. ह्यो कोण असं आम्हाला माहिती नाही. हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांनी आवाज उठवा. आपल्या देवाची विटंबना केली. कुलदैवत हे आपलं महादेव. राजमाता अहिल्या देवींनी मंदिरांचे जीर्णोद्धार केलेत आणि मंदिरं खुले केलेत पूजापाठासाठी, की असले असशील चाळे करायसाठी. राजमाता अहिल्या देवींनी आपल्याला मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला नाही. ह्यो नंदी देवाच्या पाठीवर बसलाय, पाठीमागून बसलाय, पाठीमागून यांनी चेन काढली, असशील चाळे करतोय. तिथं महिला बसलेल्या आहेत. आमच्या हिंदू धर्माच्या लोकांना नंदी देवाचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं, तर लोक मध्ये एक होम आहे, त्या होमाचं दर्शन घेतायत, पण हा दर्शन सुद्धा घेऊ देत नाही. हा कोण व्यक्ती देऊ ही फुल तर तो व्यक्ती आहे ज्याला चटके दिलेले, तो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचं आणि काही विटंबना करत असल्याचं सुद्धा त्या व्हिडिओ मधून दिसतंय. काय भूमिका आहे आता तुमची? नाही, मला नाही माहिती त्याबद्दल, पण हे खरं असेल तर अवघड आहे. हे जर खरं असेल, देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या, तर मग अवघड आहे. हे विषय अवघड होऊन जाईल. कारण माता अहिल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, मंदिरं बांधलेले आहेत. आणि आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे. गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत आहे. कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघड आहे.
आमच्याकडे पण एक व्हिडिओ आलाय, कोणचा आहे मला माहीत नाही, पण मी हे विशेष करून दाखवतो तुम्हाला. हे कुठला आहे काय माहिती नाही याची. कुठलाही मुद्दाम दाखवतो. आपण जरा 1 मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधावून जर दाखवला तर बरं होईल. कोण आहे तो त्या व्हिडिओमध्ये? कोण आहे काय मला काय माहिती नाही, परंतु हे मला मी हिंदू धर्माचा कट्टर आहे, त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय. म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो 1 मिनिटासाठी मुद्दाम होऊन दाखवतोय. हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे. हा महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून अश्लील चाळे सुरू येतं. अश्लील चाळे हे सुरू येतं. अश्लील चाळे सुरू येतं आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही. अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिरं उभा केलीत. आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो, आम्हाला काय देणं घेणं नाही याचं, कोणाचा असो, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे. विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाय नंदीदेवाच्या बाजूला ठेवलेत. नंदीदेवाच्या बाजूनं दोन्ही पाय ठेवलेत आणि ते अश्लीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय. हा कोण आहे काय माहिती नाही, परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे. विटंबना करणं ही कलंक आहे. अहिल्या मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा, आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय. म्हणून म्हणतो मी, देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे. याच्यावरती हा कोणे शोधून तातडीनं काढून, नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे. आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे. मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो. मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आज देणार आहे. मोका लागला पाहिजे. हा कोणी पण असू द्या, कुठला आहे काय आहे याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यायचा आहे आता. आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे. त्याच्यात अशी एक चर्चा कानावर येते सोशल मीडियामधून, ज्या काही पोस्ट आम्ही पत्रकार वाचतो आहोत त्या पोस्टनुसार त्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला जालन्यामध्ये चटके देण्यात आले. मी खात्री केलेली नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही. मी खात्री करतो, परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे. हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार, शिंदे साहेबांकडे सुद्धा जाणार, अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार. हे व्हिडिओ हा व्हिडिओ जाणार, कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही. आपली हिंदू संस्कृती, दैवत हिंदुत्वाचं आहे. महादेव दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आहेत, आणि तिथं जर अशी इतकी अश्लीलपणाची विटंबना होणार असली तर याला जिथं असन तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. जिथं असन तिथं याला जिथं असन तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं. कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते, खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांकडे सुद्धा हे पोहोच करायचे व्हिडिओ, की आता यावरती बोला. आपलं कुलदैवत महादेव आहे, कुलदैवत महादेव आहे, आणि महादेवाच्या नंदीची आणि महादेवाची विटंबना झाली. तो कोण आहे काय आहे हे शोधून काढला पाहिजे. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून या हिंदू धर्माला खुले करून दिलेले पूजापाठासाठी. तिथं पूजापाठ करण्याऐवजी दारू पिऊन येऊन तिथं धिंगाणा घालणं, त्या मंदिरात पवित्रता भंग करणं, हिंदू धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं, तिथं नंदीच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या पाठीमागच्या बाजूला बसणं, पॅन्टीची चेन खोलणं, ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं, हे 100% शोधून काढलं पाहिजे. हा नराधम म्हणा, याला तुम्हाला काय म्हणायचं, याला विटंबना करणारा हरामखोर पैदास म्हणा, तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या,
पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नाही, अजिबात सुट्टी देता कामा नाही। मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे, मोक्या अंतर्गतचाच कडक। आणि हा कोण आहे ना, याला डायरेक्ट मोक्या खाली घ्या। हे कोणी पण असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, ती जाती फितीचा संबंध नाही देवापाशी। कारण आमच्या अस्मितेला ज्यावेळेस डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो, दारू पिऊन त्याच्यावरती पडलं जातं, ही कुठला व्हिडिओ आहे हे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, गृह मंत्रालयाने शोधून काढावा। हा जर जालना जिल्ह्यातला असेल तर जालना जिल्ह्यातल्या एसपीने आणि कलेक्टरने तातडीने ऍक्शन घेऊन ही शोधून काढावा। ही काय प्रकार आहे, हे कोणते संस्कार आहेत हिंदू धर्माचे, त्याच्या कुटुंबाला सुद्धा एसपी साहेबांनी विचारावे। मग तो जालना जिल्ह्यातला असो, संभाजीनगर जिल्ह्यातला असो, तो बीड जिल्ह्यातला। मी मुंबईत होतो म्हणूनच राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आलोय, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, भक्ती मार्गाबाबत ते बोलले होते। हा भक्ती मार्ग नसून शक्ती मार्ग आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी चांगलं काम करतायत, सरकार आणण्यात दलित समाजाचा मोठा हात आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। एक आरोपी अजून अटक नाही। हां, जो आंधळे आहे तो मला वाटतं तो आंधळे आहे, तो अद्याप मला वाटतं पकडण्यात आलेला नाही आहे आणि त्यासाठी पोलीस पथकं अनेक ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत, पण अजून तो सापडत नाही आहे। पण तो सापडला पाहिजे। आपलं महाराष्ट्र पोलीस, आपलं मुंबई पोलीस अत्यंत ॲक्टिव्ह आहे, आपलं क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ॲक्टिव्ह आहे, CID डिपार्टमेंट अत्यंत ॲक्टिव्ह आहे। त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे असं आपलं मत आहे। आणि बाकी धनंजय मुंडेच्या संबंधामध्ये, धनंजय मुंडे आमचे चांगले मित्र आहेत आणि धनंजय मुंडे यांचा त्या कोणाशी काही संबंध नाही आहे। वाल्मिक कराड हे त्याचे जवळचे मित्र होते आणि त्यामुळं माझं मत असं होतं की सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता। मला जी माहिती मिळाली की अजितदादांकडे धनंजय मुंडे राजीनामा घेऊन गेले होते, पण अजितदादांचं म्हणणं होतं ते बरोबर होतं की या गुन्ह्याच्या प्रकरणाशी कसलाही धागेदोरे असले तर त्यांची नाही, त्याचे काही पुरावे नाही, त्यामुळं राजीनामा कसा घ्यायचा असं मत अजितदादांचं होतं। पण सुरुवातीला त्याने राजीनामा दिला असता तर विरोधकांना ही आकार दांगडू करण्याची त्याच्यावर आली नसती। त्यामुळं शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिलेला आहे आणि हा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे। पहिल्यांदा पुतळा गुजरातमध्ये आहे, त्यानंतर जास्त उंच असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा आहे। त्यामुळं बाबासाहेबांची उंची तर अजून फार मोठी होती। तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे। देवेंद्र फडणवीस, त्यानंतर एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, RPI आम्ही सगळे मिळून आम्ही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्र विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेमध्ये प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला दिलेलं आहे आणि जवळजवळ 237 जागा निवडून आपले आलेल्या आहेत। त्यामुळं आमचा जो दलित आणि बौद्ध समाज होता त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे सरकार आणण्यामध्ये दलित बौद्ध समाजाचा मोठा वाटा आहे। एकतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडण्यात आलेले आहेत, पण त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी या परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, पण अद्याप पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे। तशी कारवाई लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याचा निर्णय लवकर घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। दलितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडं अजूनही चांगलं लक्ष दिलं पाहिजे। माननीय अजितदादा पवार जे बजेट सादर करणार आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे 20% पॉप्युलेशन आहे तर तेवढी भागीदारी त्यामध्ये त्या बजेटमध्ये असावी अशा पद्धतीची आपली मागणी राहणार आहे। आणि आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीसोबत आहे। येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका महायुती म्हणून सगळ्यांनी लढाव्या अशा पद्धतीची सूचना रिपब्लिकन आपली आहे आणि आम्ही सगळे मिळून जर निवडणुका लढलो तर आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळणार आहे। दुसरा मुद्दा जो आहे तो लाडक्या बहिणीचा मुद्दा आहे। तर आमच्या पक्षाच्या वतीनं आपली मागणी अशी आहे की आपण 1500 रुपये महिन्याला लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय घेतला। माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते सरकार होतं। तर या होत्या आजच्या महाराष्ट्र बुलेटिन। अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।